नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल. मी आहे अरविंद गुट्टे. तर आपला बघूया आजचा चॅप्टर आहे मेकॅनिझम आणि कॅपॅसिटर. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. सर्किटमधील एकूण कॅपॅसिटन्स मूल्याची गणना करा. ऑप्शन ए 0.16 मायक्रोफोड, ऑप्शन बी 6 मायक्रोफोड, ऑप्शन सी 30 मायक्रोफोन, ऑप्शन डी 70 मायक्रोफोन. उत्तर आहे ऑप्शन बी मायक्रोफोन. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 2. कॅपॅसिटीचे एकक काय आहे? ऑप्शन ए ओहम, ऑप्शन बी फॅरेड, ऑप्शन बी हेनरी, ऑप्शन डी कुलॉम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फॅरेड. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 3. 35 व्होल्ट चार्ज करण्यासाठी 0.5 कुलॉम आवश्यक असलेल्या कॅपॅसिटीचे कॅपॅसिटर मूल्य काय आहे? 0.014 फॅरेड, ऑप्शन बी 0.025 फॅरेड, ऑप्शन सी 0.14 फॅरेड, ऑप्शन डी 0.25 फॅरेड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0.014 फॅरेड. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 4. कॅपॅसिटरचे मूल्य कसे कमी केले जाऊ शकते? ऑप्शन ए प्लेट एरिया वाढवणे, ऑप्शन बी प्लेटचा प्रतिकार वाढवणे, ऑप्शन सी प्लेटमधील अंतर वाढवणे, ऑप्शन डी उच्च डायइलेक्ट्रिक स्थिर सामग्री वापरणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्लेटमधील अंतर वाढवणे. तर बघूया मित्रांनो आपला जो आहे पुढील प्रश्न क्रमांक 5 जो की आपल्यासाठी आहे डायमॅग्नेटिक पदार्थ कोणते आहेत? ऑप्शन ए हवा, ऑप्शन बी स्टील, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी प्लॅटिनम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पाणी. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 6. कोणता घटक इलेक्ट्रोमॅग्नेटच्या ध्रुवीयतेवर परिणाम करतो? ऑप्शन ए कॉइलची लांबी, ऑप्शन बी विद्युत प्रवाहाची दिशा, ऑप्शन सी प्रवाहाची ताकद, ऑप्शन डी चुंबकीय क्षेत्राची ताकद. प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विद्युत प्रवाहाची दिशा. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 7. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स MMF चे एकक काय आहे? ऑप्शन ए एम्पियर भागिले मीटर वर्ग, ऑप्शन बी एम्पियर मायनस मीटर, ऑप्शन सी एम्पियर मायनस टन, ऑप्शन डी एम्पियर भागिले टन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एम्पियर टन. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 8 जो की आपल्यासाठी आहे जर 3 इंडक्टर L1, L2 आणि L3 मालिकेत जोडलेले असतील तर एकूण इंडक्शन किती असेल? ऑप्शन ए LT बरोबर L1 गुणिले L2 गुणिले L3, ऑप्शन बी LT बरोबर L1 प्लस L2 प्लस L3, ऑप्शन सी LT बरोबर 1, ऑप्शन डी LT बरोबर L1 प्लस L2 प्लस 1.3. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी LT बरोबर L1 प्लस L2 प्लस L3. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 9 जो की आपल्यासाठी आहे पारगम्यतेचे एकक काय आहे? ऑप्शन ए एम्पियर मायनस टन, ऑप्शन बी वेबर भागिले एम्पियर टन, ऑप्शन सी एम्पियर टन भागिले वेबर, ऑप्शन डी वेबर भागिले स्क्वेअर मीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वेबर भागिले एम्पियर टन. तर बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे प्रश्न क्रमांक 10.
सोलेनॉइड कॉइलमधील चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी कोणता नियम लागू केला जातो? ऑप्शन ए कॉर्कस्क्रू नियम, ऑप्शन बी उजव्या हाताच्या तळहाताचा नियम, ऑप्शन सी फ्लेमिंग डाव्या हाताचा नियम, ऑप्शन डी फ्लेमिंग उजव्या हाताचा नियम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उजव्या हाताच्या तळहाताचा नियम. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 11 जो की आपल्यासाठी आहे. मालिका कॅपॅसिटर सर्किटच्या कॅपॅसिटन्सच्या एकूण मूल्यांची गणना करा. ऑप्शन ए 4 मायक्रोफॅरेड, ऑप्शन बी 10 मायक्रोफॅरेड, ऑप्शन सी 15 मायक्रोफॅरेड, ऑप्शन डी 40 मायक्रोफॅरेड. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 40 मायक्रोफॅरेड. तर आता बघूया पुढील प्रश्न क्रमांक 12 जो की आपल्यासाठी आहे. मालिकेतील भिन्न व्होल्टेज रेटिंग कॅपॅसिटर जोडण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी? ऑप्शन ए सर्व कॅपॅसिटर समान निर्माता असणे आवश्यक आहे, ऑप्शन बी प्रत्येक कॅपॅसिटर व्होल्टेज ड्रॉप त्याच्या व्होल्टेज रेटिंगपेक्षा कमी असणे आवश्यक आहे, ऑप्शन सी एकूण कॅपॅसिटर मूल्य कॅपॅसिटरच्या सर्वात कमी मूल्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे, ऑप्शन डी प्रत्येक कॅपॅसिटरचे ब्रेकडाऊन व्होल्टेज समान असणे आवश्यक आहे. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रत्येक कॅपॅसिटर व्होल्टेज ड्रॉप त्याच्या व्होल्टेज रेटिंगपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न, कोणती सामग्री पॅरामॅग्नेट पदार्थ आहे? ऑप्शन ए किट वायरिंग, ऑप्शन बी तांबे, ऑप्शन सी बिस्मथ, ऑप्शन डी ग्रेफाइट. तर या प्रश्नाचे ऑप्शन बी कॉपर, तांबे. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 14 जो की आपल्यासाठी आहे. BH वक्रमध्ये X म्हणून चिन्हांकित केलेले भाग कोणते आहे? ऑप्शन ए कोरोसिटी, ऑप्शन बी संतृप्तता बिंदू, ऑप्शन सी चुंबकीय शक्ती, ऑप्शन डी अविष्ट चुंबकत्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कोरिओसिटी. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 15 जो की आपल्यासाठी हा आहे. चुंबकीय सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये वाहकतासाठी समान संज्ञा काय आहे? ऑप्शन ए रिलॅक्टिव्हिटी, ऑप्शन बी परमेन्स, ऑप्शन बी रिलक्टन्स, ऑप्शन डी पारगम्यता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी परमेन्स. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 16 जो की आपल्यासाठी हा आहे. अनिच्छेचे एकक काय आहे? ऑप्शन ए वेब भागिले मीटर स्क्वेअर, ऑप्शन बी वेबर भागिले मीटर, ऑप्शन सी एम्पियर टर्नर भागिले वेबर, ऑप्शन डी एम्पियर टर्न भागिले मीटर स्क्वेअर. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एम्पियर टर्न भागिले वेबर. तर मित्रांनो, आपण चलूया आता पुढल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17 जो की आपल्यासाठी आहे. जर विद्युत शुल्क Q असेल आणि व्होल्टेज V असेल तर कॅपॅसिटन्स C ची योग्य अभिव्यक्ती कोणती आहे? ऑप्शन ए C बरोबर Q भागिले V, ऑप्शन बी C बरोबर V भागिले Q, ऑप्शन सी C बरोबर V गुणिले Q, ऑप्शन डी C बरोबर V गुणिले V गुणिले Q. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए C बरोबर Q भागिले V. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 18 जो की आपल्यासाठी हा आहे.
तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटची ओढण्याची ताकद कशी वाढवू शकता? ऑप्शन ए, फील्डची तीव्रता वाढवा. ऑप्शन बी, कॉइलमधील विद्युत प्रवाह कमी करा. ऑप्शन सी, कॉइलमधील वळणाची संख्या कमी करा. ऑप्शन डी, सामग्री बी एच वक्र वाढवा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, फील्डची तीव्रता वाढवा. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 19 जो की आपल्यासाठी आहे. प्रवाह घनता नेहमी चुंबकीय शक्तीच्या मागे असते हे कोणते परिभाषित करते? ऑप्शन ए, हिस्टेरेसिस. ऑप्शन बी, चुंबकीय तीव्रता. ऑप्शन सी, चुंबकीय प्रेरण. ऑप्शन डी, अविशिष्ट चुंबकत्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, हिस्टेरेसिस. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 21 जो की आपल्यासाठी हा आहे. चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या सभोवतालच्या धातूवर काय परिणाम होतो? ऑप्शन ए, हिस्टेरेसिस. ऑप्शन बी, स्किन इफेक्ट. ऑप्शन सी, एडी करंट. ऑप्शन डी, डायलेक्ट्रिक ताण. उत्तर आहे ऑप्शन सी, एडी करंट. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 21. एअर कॅपॅसिटर कोणत्या यंत्रात वापरतात? ऑप्शन ए, टीव्ही ट्यूबर. ऑप्शन बी, ऑसिलेटर. ऑप्शन सी, लाऊडस्पीकर. ऑप्शन डी, रेडिओ रिसिव्हर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, रेडिओ रिसिव्हर. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 22 जो की आपल्यासाठी हा आहे. ध्रुवीकृत इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर उलटे जोडल्यास काय होईल? ऑप्शन ए, कॅपॅसिटरवर कोणताही प्रभाव नाही. ऑप्शन बी, अतिउष्णतेमुळे स्फोट. ऑप्शन सी, किटमध्ये सर्किट करंट कमी होतो. ऑप्शन डी, कॅपॅसिटरचे मूल्य वाढवले जाईल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अतिउष्णतेमुळे स्फोट. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 23. डायमॅग्नेटिक पदार्थ कोणता आहे? ऑप्शन ए, लाकूड. ऑप्शन बी, निकेल. ऑप्शन सी, प्लॅटिनम. ऑप्शन डी, मॅग्नीज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, वूड, लाकूड. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 24. फ्लक्स घनतेचे एसआय एकक काय आहे? ऑप्शन ए, टेस्ला. ऑप्शन बी, वेबर. ऑप्शन सी, वेबर बाय मीटर. ऑप्शन डी, एम्पियर मायनस वळण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, टेस्ला. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे प्रश्न क्रमांक 25. सामग्रीच्या बीएच वक्र हिस्टेरेसिस लूपचे आकार काय दर्शवते? ऑप्शन ए, मटेरियलचे रिलक्टन्स. ऑप्शन बी, पदार्थाची फील्ड तीव्रता. ऑप्शन सी, सामग्रीचे चुंबकीय गुणधर्म. ऑप्शन डी, चुंबकीय पदार्थाची खेचण्याची शक्ती. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सामग्रीचे चुंबकीय गुणधर्म. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 26 जो की आपल्यासाठी आहे. कोणते विद्युत प्रमाण एडी करंटच्या थेट प्रमाणात आहे? ऑप्शन ए, व्होल्टेज. ऑप्शन बी, करंट. ऑप्शन सी, फ्रिक्वेन्सी. ऑप्शन डी, रेजिस्टन्स. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, फ्रिक्वेन्सी. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 27 जो की आपल्यासाठी हा आहे. पारगम्यता बदलण्याचे कारण कोणते? ऑप्शन ए, लांबी. ऑप्शन बी, फ्लक्स घनता. ऑप्शन सी, फील्ड तीव्रता. ऑप्शन डी, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी,
फ्लक्स घनता. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 28 जो की आपल्यासाठी आहे. स्पेस इलेक्ट्रॉनिक्ससाठी कोणत्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जाते? ऑप्शन ए प्लास्टिक फिल्म प्रकार, ऑप्शन बी सिरेमिक डिस्क प्रकार, ऑप्शन सी इलेक्ट्रोलाइटिक ॲल्युमिनियम प्रकार, ऑप्शन डी इलेक्ट्रोलाइटिक टॅटल प्रकार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रोलाइटिक टॅटल प्रकार. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 29 जो की आपल्यासाठी हा आहे. ओपन सर्किट फॉल्ट झाल्यास इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटरचा काय परिणाम होतो? ऑप्शन ए हे कार्य करणार नाही, ऑप्शन बी तो एकाच वेळी फुटेल, ऑप्शन सी ते गळती होईल, ऑप्शन डी हे सामान्यपणे कार्य करेल. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हे कार्य करणार नाही. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 30 जो की आपल्यासाठी हा आहे. कॅपॅसिटरमध्ये प्लेटचे अंतर कमी झाल्यास कॅपॅसिटरच्या मूल्यात काय बदल होईल? ऑप्शन ए 0 होते, ऑप्शन बी तसाच राहतो, ऑप्शन सी कमी होतो, ऑप्शन डी वाढ. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वाढते. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 31 आपल्यासाठी जो आहे. चुंबकाचा कोणता गुणधर्म सचित्र आहे? ऑप्शन ए निर्देशक मालमत्ता, ऑप्शन बी प्रेरण गुणधर्म, ऑप्शन सी संपृक्तता गुणधर्म, ऑप्शन डी पोल विद्युन्मान गुणधर्म. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए निर्देशक मालमत्ता. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 32 जो की आपल्यासाठी हा आहे. पॅरामॅग्नेटिक पदार्थ कोणता आहे? ऑप्शन ए हवा, ऑप्शन बी स्टील, ऑप्शन सी ग्लास, ऑप्शन डी पाणी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हवा. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 33 जो की आपल्यासाठी आहे. व्यावसायिक हेतू कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी चुंबकीकरणाची कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए इंडक्शन पद्धत, ऑप्शन बी सिंगल टच पद्धत, ऑप्शन सी डबल टच पद्धत, ऑप्शन डी विभाजित स्पर्श पद्धत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इंडक्शन पद्धत. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 34 जो की आपल्यासाठी हा आहे. वळणामधील अंतर वाढवल्यास इंडक्शनचा काय परिणाम होतो? ऑप्शन ए वाढतो, ऑप्शन बी कमी होतो, ऑप्शन सी 0 होतो, ऑप्शन डी तसाच राहतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वाढतो. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 35 जो की आपल्यासाठी हा आहे. कॅपॅसिटरमधील डायइलेक्ट्रिक इन्सुलेटरचे कार्य काय आहे? ऑप्शन ए कॅपॅसिटरची ताकद वाढवणे, ऑप्शन बी प्लेटमधील कोणतीही विद्युत प्रवाह प्रतिबंध करणे, ऑप्शन सी प्लेटमधील शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करते, ऑप्शन डी दीर्घ कालावधीसाठी कॅपॅसिटरमध्ये चार्ज ठेवण्यास मदत करते. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्लेटमधील कोणत्याही विद्युत प्रवाहास प्रतिबंध करते. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 36 जो की आपल्यासाठी हा आहे. कोणता घटक कॅपॅसिटरमधील कॅपॅसिटन्सचे मूल्य निर्धारित करतो? ऑप्शन ए
प्लेट्सचे क्षेत्रफळ, ऑप्शन बी प्लेटचा आकार, ऑप्शन सी प्लेटचे साहित्य, ऑप्शन डी प्लेटची जाडी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्लेटचे क्षेत्रफळ. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे आपला हाचा टॉपिक मधला. प्रश्न क्रमांक 37. RF कपलिंग सर्किटमध्ये कोणत्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जातात? ऑप्शन ए टायटॅम, ऑप्शन बी मोनोलिथिक, ऑप्शन सी इलेक्ट्रोलाइटिक, ऑप्शन डी मेटलाइज पॉलिपॉलिथिलीन. उत्तर आहे ऑप्शन बी मोनोलिथिक. मित्रांनो नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.